पोपट होता म्हणून तो पोपट विकत घेतला. संसारामध्ये राहत असताना ही सर्व देवाने केलं, मी फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, अशी अवस्था त्याने केली म्हणून मी त्या ठिकाणी विकत घेतला. पण तुम्ही जिथपर्यंत मी 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 मिरवसाल तिथपर्यंत दुःखाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. सांगितलं बाबा, लोक तुम्हाला या ठिकाणी दगड जरी मारत असतील तर अपमान पचवला पाहिजे. दक्षाला पचवता आला नाही. दक्ष म्हणतो मी आलो होतो तरी हा उठून उभा राहिला नाही. मी 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 मिरवतोस ना म्हणून बोकळाचं शिर त्या ठिकाणी बसवलं, कारण बोकळ मी 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 करतो. बोकड फक्त चार पायाच असतं असंही नाही. मी केलं म्हणून सत्ता झाला, मी केलं म्हणून महाराज कथाकार झाला, मी वाजवला म्हणून सत्ता झाला, मी साऊंड आणला म्हणून सत्ता झाला. दक्ष कुठेतरी शिल्लक आहे. मग दर्पण कथेच्या माध्यमातून सांगितलं बाबा याच्यातून निवृत्त व्हायचंय ना, एक काम करा. सांगितलं कळलं मला, मीचा आश्रय गेला आणि मीचा आश्रय गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा मी निघून गेल्याच्या नंतर काही देवाच्या जवळ जाण्याची गरजच पडत नाही. स्वतः तो देव झाल्याशिवाय राहत नाही. अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला. ती अवस्था प्राप्त होते दक्षाला आणि मग दक्ष त्या ठिकाणी स्तुती करायला लागला आणि बोबड्या भाषेमध्ये बोलतो